भाऊ, आज एवढा भाग्याचा क्षण आहे आणि मंगल दिवस आहे. जरा प्लीज इथं खाली बसा. डाव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला जरा खाली बसा. नाहीतर मागे वा त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना दिसत नाही तर खाली बसा. अरे बाबा, हाताची घडी, तोंडावर बोट, ऐका. साहेबांसाठी मला घाई आहे, ऐकून घ्या. वेळेचं बंधन, थांबा रे बाबा, वेळेचं बंधन आहे. आज आमच्या लालबागला किंवा प्रभाग क्रमांक 204ला आज खरंच भाग्याचा दिवस आहे. शाखांच्या सभांना वंदनीय हिंदुहृदय सम्राट आज मोठ्या साहेबांची आठवण येते. ती आठवडात पुन्हा आली आहे. उद्धवसाहेब, तुम्ही शाखेला आल्यासारखा आनंद, हा लालबागच्या राजाचा उत्साह वाटतो, आनंद वाटतो. अलीकडेच विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काय मोठे प्रचंड आकडा आला. आदरणीय उद्धवजी साहेब म्हणाले, अनाकलिनी आहे. आणि एवढा विजय मिळून सुटा कुठे उत्सव नाही, आनंद नाही, फटाके नाही, मिठाई नाही, सन्नाटा होता महाराष्ट्रात. पण ज्या दिवशी आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र आले आणि उभ्या महाराष्ट्रात आनंदाने उत्साह झाला, साजरा झाला. परवा जेव्हा त्यांनी युती जाहीर केली तेव्हा त्यांचं भाग्याने आमचं भाग्य असं की साहेबांनी युती जाहीर केल्याबरोबर उभ्या महाराष्ट्रात पेढे वाटप, ढोल बिल वाजले गेले. हा आनंद वर्णने करता येणार नाही, इतिहासात लिहिला जाईल. तो ऐतिहासिक क्षणाला आपण सगळेजण साक्षीदार आहोत, आपण भाग्यवान आहोत. आज काय झालं की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय. मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही, फुटत नाहीये. मी जवळजवळ वरळीच्या दादरच्यापासून सगळ्या प्रभागांना ते भेट देत आलेत. त्या भेटीत मी सोबत आहे. कुठेही त्यांनी बोलले नाहीत, भाषण केलं नाही. म्हणून त्यांनी मला आदेश दिला, अरविंदजी तुम्हाला बोलावं लागेल. मी फक्त 2 मिनिटं, अजूनही साहेबांना अनेक शाखांना भेटी द्यायच्यात. फक्त एकच सांगेन, तिकीट मिळणं आणि तिकीट मिळाल्यावर विजयी होणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अनेकांना वाटतं माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग मी जवळून पाहिलेत, पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जाणीवपूर्वक साहेबांची आठवण म्हणून. साहेब, 1 मिनिटात एक उदाहरण सांगतो. भुसावळला विधानसभेची निवडणूक 1995. मी प्रभाग साहेबांनी मला संपर्क प्रमुख केला होता आणि आमचे राजेंद्र दायमा या जिल्हाप्रमुख, माझं मनस्वी प्रेम, तडफदार कार्यकर्ता. आदरणीय वंदनीय शिवसेने त्याला उमेदवारी जाहीर केली. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वतः सभेला आले. भुसावळच्या सभेत वरती बोर्ड लागला होता, राजेंद्र दायमा यांना प्रचंड मतांनी विजय करा. आणि साहेबांना कुठून तरी कुडकुंड लागली, गडबड होईल, काहीतरी त्याचा पाड करतील, पराभव होईल. मग साहेब म्हणाले, काय करायचं, बदलायचा. साहेब सभेला आले. व्यासपीठावर उमेदवार राजेंद्र बसलाय. उमेदवार बसला, त्याच्या समक्ष साहेबांनी सांगितलं, मी इथला उमेदवार बदलतोय आणि मी दिलीप भोळे यांना उमेदवारी देतोय. ही उमेदवारी दिल्यानंतर अर्ध मैदान उठून नाचलं. आणि त्यानंतर दायमाने काय केलं असेल हे मुद्दाम सांगतो. निश्चय एक वेगळं उदाहरण. माणूस आहे, दुःख होणं स्वाभाविक आहे. रडला. मी त्याच्यासोबत, माझेही डोळे अश्रू आले. मित्र होता, प्रेम होतं, रडलो. एक दिवस दायमा घरी थांबला.